नमस्कार मित्रांनो, आपण पाहता यवतमाळ सिटी आणि मी आहे मंगेश। मित्रांनो, आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। त्याकरिता देवीचे आगमन यवतमाळ सुरू झालेले आहे आणि सर्वप्रथम मी आर्नी रोडवर सचिन मानेकर यांच्या शेड बाहेर आलेलो आहो आणि जी यवतमाळची मानाची देवी असते आठवडी बाजारातली हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ असे या मंडळाचं नाव आहे। त्या मंडळाचा सध्या आगमन सोहळा सुरू आहे, आपण बघू शकता। तर मित्रांनो, यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे डेकोरेशन वगैरे आपल्याला काही दिसणार आहे आणि गर्दी खूप कमी आहे आगमन सोहळ्याला। हे देवीच्या आगमन सोहळ्याला सर्वात जास्त गर्दी असते आणि खूप सारी सजावट सुद्धा केलेली असते, आपल्याला माहितीच आहे। आणि सर्वात जास्त मानाची देवी ही मानली जाते हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळाची आणि सर्वात पहिली देवी जे विराजमान होत असते यवतमाळात ती हीच देवी असते। आणि बघा, ट्रॅक्टरवर साध्या रीतीने हे देवी ठेवण्यात आलेली आहे आणि यानंतर या देवीला नेण्यात येईल। आपल्याला समोर दाखवतोच मी याचे शॉर्ट्स थोडेसे व्हिडिओतून। तर बघा, आपण बघू शकता, खूपच सुंदर देवी असते ही आणि याचा व्हिडिओसुद्धा विराजमान झाल्यानंतर आठवडी बाजारात जाऊन मी आपल्याला नक्की देईन मित्रांनो। तर आज नवरात्राचा पहिला दिवस आहे मित्रांनो, सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण बघू शकता किती सुंदर देवी आहे, हे मानाची देवी आहे यवतमाळातील आणि जे सचिन नाना मानेकर आहे हे मूर्ती घडवत असतात। हे बघू शकता आपण, फारशी गर्दी उदेल नाही, थोडीफार गर्दी आपल्याला दिसून येईल, डेकोरेशन वगैरे काहीच नाही इथे। आणि बघा, आपण बघू शकता किती सुंदर देवी आहे। बघा बघा, आता देवी थोड्याच वेळात इथून निघणार आहे। आपल्या रोडवरील सुद्धा मी एक दृश्य दाखवेल। साध्या रीतीने याचा आगमन सोहळा सुरू आहे देवीचा यावर्षी। हे बघा, ट्रॅक्टरवर खूप कमी लोकांच्या उपस्थितीत आगमन होत आहे देवीचं या। बघू शकता आपण, स्लो मोशन मध्ये दाखवतोय। आणि आता यानंतर बालाजी दुर्गोत्सव मंडळ यवतमाळ हा खूप मोठा मंडळ मानला जातो यवतमाळातील। या देवीचा आगमन सोहळा थोडासा गर्दी आहे आणि डेकोरेशन थोडंसं केलेलं आहे यांनी ट्रॅक्टरवर, आपण बघू शकता मित्रांनो। थोडंफार डेकोरेशन आपल्याला ट्रॅक्टरवर दिसून येईल, गर्दी ही थोडीशी आपल्याला आहे इथे अवेलेबल। सुंदर डेकोरेशन केलं आहे यांनी आणि देवीची मूर्ती सुद्धा आपण बघू शकता, खूपच लहान आहे। बालाजी दुर्गोत्सव मंडळ खूप मोठं मंडळ मानलं जातं यवतमाळातील, बघू शकता आपण। वनकरजी हे देवी घडवत असतात बघा। आणि आता पुढील जैन चौकातील दुर्गोत्सव मंडळ जे आहे त्यांनी श्री वनकरजी यांच्या मूर्तिकला केंद्रातून देवी ट्रॅक्टरवर ठेवलेली आहे। आता थोड्याच वेळात इथून हे निघणार आहे, त्याचा थोडासा आपल्याला जो सीन आहे मी आपल्याला दाखवतोय बघा। थोड्याच वेळात इथून हे देवी निघेल। जैन चौकातील ही देवी आहे, आपण बघू शकता। साध्या रीतीने, अगदी साध्या रीतीने असले डेकोरेशन न करता आगमन करताय देवीचं, हे बघा। आणि मित्रांनो, यानंतर आता कल्पेश जैन यांच्या मूर्तिकला केंद्रासमोरील हे दृश्य आहे, हे बघा। छोट्याशा साईजची देवी आहे आणि खूप कमी लोकांच्या उपस्थितीत आगमन सोहळा होत आहे। तर मित्रांनो, आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।